तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण 1 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या दरम्यानच्या चालू घडामोडींचा विचार करणार आहोत. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर भारत थायलंडमधील 14वा संयुक्त युद्ध सराव कुठे सुरू होईल? तर मेघालय. नुकतेच NCO शिखर संमेलन 2025 कुठे आयोजित करण्यात आले? तियानजिन, चीनमध्ये. ते कोणत्या देशाच्या यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदींना शुभ दारुमागुडिया भेट देण्यात आली? जपान. नुकत्याच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नारी 2025 रिपोर्टनुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? तर कोहिमा. नुकत्याच कोणत्या देशाच्या संविधानिक कोर्टाने पंतप्रधान मोदींना नैतिकतेच्या उल्लंघनाच्या आरोपावरून बरखास्त केले आहे? थायलंड. नुकत्याच चर्चेत असलेल्या आदिवानीचा संबंध कशाशी आहे? तर आदिवासी व्यवहार मंत्रालय. नुकत्याच देशातील पहिली स्वदेशी टेम्पर्ड ग्लास निर्मिती सुविधेचे उद्घाटन कुठे करण्यात आले? नोएडा. नुकत्याच अहमदाबादमध्ये आयोजित 25वी कॉमनवेल्थ सिनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या पदतालिकेमध्ये सर्वोच्च स्थान कोणी पटकावले? भारत. नुकत्याच इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स एपिडेन्सच्या जागतिक शांतता अहवालात भारताचे स्थान कितवे होते? 115. नुकत्याच 2025 मधील रेमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणारी देशातील पहिली गैर सरकारी संस्था कोणती? तर एज्युकेट गर्ल्स, राजस्थानमधली ती. नेक्स्ट. नुकत्याच सात्विक चिरागने पॅरिसमध्ये BWF विश्व चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणते पदक जिंकले? कांस्य पदक. नुकतेच भारतीय सैन्याने युद्ध कौशल्य अभ्यास आणि अचूक प्रहार अभ्यास कुठे आयोजित केला होता? अरुणाचल प्रदेश. नुकत्याच रुपे नेटवर्कवर भारताचा पहिला EMI आधारित क्रेडिट कार्ड भारत पे कोणी लॉन्च केला? युनिटी बँक. नुकत्याच कोणत्या देशाचे प्रधानमंत्री लॉरेन्स वोंग राजकीय संबंधांचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भारतात आले होते? तर सिंगापूरचे. नुकत्याच वित्त मंत्रालयामध्ये व्यय विभागात महालेखा नियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? TCA कल्याणी. महत्त्वाचा आहे, महालेखा नियंत्रक TCA कल्याणी. नुकत्याच चर्चेत असलेले प्रत्यूष दुर्बीणचा संबंध कशाशी आहे? रमन संशोधन संस्थेशी आहे प्रत्यूष दुर्बीण. विश्व नारळ दिवस 2025 केव्हा साजरा केला गेला? 2 सप्टेंबर. नुकताच लॉन्च केलेला भारताचा पहिला स्वदेशी मायक्रो प्रोसेसर कोणता? अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, विक्रम 32 पहिला स्वदेशी मायक्रो प्रोसेसर. नुकतीच चर्चेत असलेले मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक कोणाचे आहे? अरुंधती रॉय. नुकतेच अनुचित चानवी राकुल यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला? थायलंड. एशिया कप हॉकी 2025 मध्ये भारताने कोणाला हरवून चॅम्पियन बनला आहे? तर दक्षिण कोरियाला. ऑपरेशन सिंदूर पुस्तकाचे लेखक कोण? IMP क्वेश्चन आहे. KJS ढिल्लन ऑपरेशन सिंदूर पुस्तकाचे लेखक. नुकतेच 100 वर्ष पूर्ण झालेले आत्मसन्मान आंदोलन कोणी सुरू केले होते? EV रामास्वामी यांनी सुरू केले होते तमिळनाडूमध्ये. नुकतीच मंजुरी प्राप्त देवगड व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? ओडिशा. 2026 मधील G20 शिखर संमेलन कुठे आयोजित होणार आहे? तर USA. अदानी समूहाने कोणत्या देशासंगे वांचू जलविद्युत प्रकल्प स्थापनेसाठी करार केला आहे? भूटान. 2025 US ओपन पुरुष एकेरी कोणी जिंकली? कार्लोस अल्कराज. झॅपड 2025 युद्ध सराव भारत आणि
रूस. स्वदेशी लांब पल्ल्याची क्रूज मिसाईल फ्लेमिंगो. स्वदेशी लांब पल्ल्याची क्रूज मिसाईल फ्लेमिंगो कोणत्या देशाची आहे? तर युक्रेन. नुकत्याच शावित रॉकेटच्या सहाय्याने OPEC-19 जासूस उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? तर इस्रायल. OPEC-19 इस्रायल, लक्षात ठेवा. नुकत्याच अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन कुठे झाले? अबुधाबी. भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी, लक्षात ठेवा, बांबू आधारित बायो रिफायनरी, तर आसाम. तर ठीक आहे मित्रांनो, पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन महत्त्वाचे व्हिडिओ मी ज्या चॅनलवर अपलोड करणार आहेत. जय हिंद, वंदे मातरम.